नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझे नाव नेहा आणि मी सध्या शाळेत शिकते. जूनच्या पहिल्या महिन्यात माझ्या शाळेला सुट्ट्या होत्या. या सुट्ट्यांमध्येच लग्नाचा हंगाम होता आणि माझ्या एका नातेवाईकाचे लग्न ठरले होते. त्यामुळे आमच्या घरातील सर्वांना त्या लग्नाला जाणे आवश्यक होते. माझ्या घरातील सर्वजण जाण्यासाठी तयार होते, पण सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे घरी कोण राहणार आणि घराची काळजी कोण घेणार. कारण घर बंद करून लग्नाला गेल्यास घरात चोरी होण्याची भीती होती. त्यामुळे सर्वांचे एकत्र जाणे शक्य नव्हते. सर्वांनी मिळून निर्णय घेतला की मी घरीच राहील. मलाही लग्नाला जायचे होते, पण घरी कोण राहणार हाच विचार करून मी घरीच थांबते. पण बाबा मला एकटीला सोडून कसे राहू शकत होते. जर कोणी चोर आला तर मी एकटी मुलगी काय करू शकेल. बाबांनी हे सर्व विचार केला आणि मग त्यांनी त्यांच्या सर्वात खास मित्राला फोन केला. बाबा म्हणाले, रमेश, एक काम आहे. 2-4 दिवसासाठी आम्ही एका लग्नाला जात आहोत. घरी माझी मुलगी नेहा एकटी आहे. तिला एकट्याला सोडून जाणे योग्य नाही. तुला काही अडचण नसेल तर तू काही दिवस माझ्या मुलीसोबत राहू शकशील का? रमेश काका म्हणाले, या अडचणीची काय गोष्ट आहे. ज्याप्रमाणे मी इथून माझ्या नोकरीसाठी जातो तसेच तिथून जाईन. मी फक्त रात्रीचं घरी येतो, त्यामुळे रात्री मी तुझ्या घरी झोपेन. काका रात्री आमच्या घरी झोपण्यासाठी तयार झाले. बाबांना म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मग कसलीच अडचण येणार नाही. काकांचे लग्न होऊन 2 वर्ष झाले होते. बाबा आणि आई स्नान करून संध्याकाळी लग्नाला निघून गेले. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा रमेश काका येत होते तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि विचारले, जेवणात काय खाणार आहेस? मी म्हणाले, काका थोडी अंड्याची भाजी घेऊन या, कारण मला अंड्याची भाजी खूप आवडते. मी पोळी आणि भात बनवला होता. संध्याकाळी जेव्हा काका आले तेव्हा त्यांनी सोबत अंड्याची भाजी आणि 4-5 अंडी आणली होती. काका तिथून आल्यावर खूप दमले होते आणि म्हणाले, नेहा तू जेवण लाव, मी हातपाय धुवून येतो. याआधी काका आमच्या घरी आले होते, त्यामुळे आम्ही थोडे मैत्रीपूर्ण होतो. काका आणि माझे नाते खूप चांगले होते. ते अधूनमधून येत असल्याने मी त्यांना काका म्हणत असे. काका हातपाय धुवून परत आले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मी शांतपणे पोळी तोडत होते. अचानक काकांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक नवओलाची कोवळीक होती. नेहा, ते म्हणाले, तू आता आधीपेक्षाही जास्त सुंदर दिसायला लागली आहेस. मी लाजत असले. काय सांगता काका? मी हलकेच उत्तर दिले. काकांनी पोळीत चटणी लावली, पण त्यांचे लक्ष माझ्याकडेच होते. खरं आहे, तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता येते. तुझ्यात ती स्पष्ट दिसते. त्यांनी एक घास खाल्ला आणि दूर कुठेतरी हरवल्यासारखे पाहू लागले. तुला पाहून मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण आली. कशाची काका? मी विचारले. जेव्हा माझी गर्लफ्रेंड होती, ते म्हणाले आणि त्यांच्या ओठावर एक स्मित हास्य खेळले. मी एकदा त्यांच्याकडे पाहिले, पण ती काही न बोलता जेवण वाढत राहिले. तीही माझ्यासाठी सारखी सुंदर होती. काका पुढे म्हणाले, तुझे डोळे तुझ्या डोळ्यांसारखेच खोल, उघडे आणि त्यात एक निरागस चमक. ती जेव्हा असायची तेव्हा डोळ्यांना पाण्याचे लहानसे चटकन टिपकल्यासारखे व्हायचे. मी जरा गंभीर झाले. काका सहसा अशा गोष्टी सांगत नाहीत. जेवणाच्या वेळी तर अजिबात नाही. माझ्या वर्गातील सर्व मुलं तिच्यावर मारायची. काकांचा आवाज थोडा खालवला. तिच्यासाठी लोक कविता लिहित तिला भेटण्यासाठी बहाणे करायचे. काकाने तर तिचे नाव टॅटू काढून घेतले होते. पण मी हळूच विचारले, पण ती माझ्यावर फिदा होती? ते म्हणाले आणि थोडे थांबले. मला आजही वाटतंय, आयुष्यात अशी माणसं फार थोडी भेटतात, ज्यांच्यासाठी तू सर्वसामान्य असूनही त्यांना तू विशेष वाटतीस. काकांनी पुन्हा माझ्याकडे पाहिले. तुला पाहून वाटतंय तुझ्या नवऱ्याचीही अशीच अवस्था होईल. तुझ्या डोळ्यात ती चमक आहे. जेवणाचे सर्व आटोपले होते, पण काका असले. आठवणी माझी जुन्या साडीच्या झिरळ्या मिळल्यासारख्या असतात. काही फिक्या पडतात, काही आजही चमकतात. त्यांनी माझ्याकडे पाहून डोळे मिटले. तू अशी सुंदर राहा आणि हो, आपल्यासारखी माणसे आयुष्यात ठेव. नेहमी जेवण झाल्यावर आम्ही दोघे उठलो, पण काकांचा चेहरा, त्यांचे दुरावलेले डोळे आणि तुझ्यासारखेच डोळे हे वाक्य माझ्या मनात घर करून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला करमत नव्हते. एकटीच घरी असल्यामुळे मी बोर होत होते. मी काकांना फोन केला आणि म्हणाले, काका आज जरा लवकर घरी या. त्यांनी ठीक आहे म्हणून फोन ठेवला आणि दुपारी 2 वाजता येईन असे सांगितले. मी त्यांची वाट पाहू लागले. दुपारी 2-2:30च्या दरम्यान ते घरी आले. घरी आल्यानंतर ते म्हणाले, अगं अंजली, का बोलावलं आज लवकर? मी म्हणाले, काका आज मला घरी खूप बोर होत आहे.
तरी आपण सिनेमा बघायला जाऊया, मला सिनेमा बघायची खूप इच्छा आहे. तर काका म्हणाले, ठीक आहे, चल तयार हो, आपण दोघेजण सिनेमा बघायला जाऊ. मी लगेच तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. गरमीमुळे माझ्या अंगाला खूप घाम आला होता आणि माझे सर्व कपडे घामाने भिजले होते. त्यामुळे मला वाटत होते की लगेच आंघोळ करून घ्यावी. मी आंघोळ करायला लागले, पण बाथरूममध्ये येऊन बराच वेळ झाला. त्यामुळे काका मला बघण्यासाठी बाथरूमकडे आले आणि त्यांनी दरवाजा ढकलला. मी लगेच आवाज दिला, काका जरा थांबा. ते म्हणाले, सॉरी, मला माहीत नव्हते की तू आंघोळ करत आहेस. नंतर ते बाहेर गेले आणि मी काही वेळाने तयार होऊन बाहेर आले. मी त्यांना म्हणाले, चला मी तयार आहे. मग आम्ही दोघे सिनेमा बघायला निघालो. काकांनी त्यांची बाईक काढली आणि मी मागे बसले. बाईक सुरू करताच वाऱ्याची झुळूक आली आणि काकांच्या सडाचा कडा माझ्या हाताला टेकला. काकांच्या पाठीशी मी हळूच धरले, पण बाईकच्या वेगाने माझे हात आपोआप त्यांच्या कमरेभोवती घट्ट होत गेले. एका वळणावर काकांनी माझा हात हळूच दाबला आणि म्हणाले, घट्ट धर, गडबड होईल. त्या स्पर्शाने माझ्या अंगात हलकेच विजेचे झटके गेल्यासारखे झाले. रस्त्याने जाताना लोकांकडे पाहिले तर अनेक जण आमच्याकडे पाहत होते. कदाचित त्यांना वाटत होते की आम्ही एक प्रेमी जोडपे आहोत. आम्ही सिनेमागृहात पोचलो. मी लगेच तिकीट काढली. मी जाणून बुजून अंधाराच्या मागच्या रांगेत जागा घेतल्या. आत गेल्यावर सिनेमा सुरू झाला. तो एक रोमॅन्टिक सिनेमा होता. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू पडद्यावर प्रेमाचे दाखवणे येऊ लागले. नायक नायिका एकमेकांना डोळ्यांनीच बोलत होते, हातात हात गुंफत होते, हळूच ओठ लागत होते. माझ्या शेजारी काका बसले होते. त्यांचा हात माझ्या हाताला स्पर्श करत होता. रोमॅन्टिक दृश्यात अचानक काकांनी हात बाजूला केला ना, तर त्यांची बोटे माझ्या बोटांनी अडकली. मी थरका बुडाली, पण हात मागे घेतला नाही. काकांनी हात मागे घेतला नाही. उलट त्यांनी हळूच माझा हात दाबला. अंधारात मी काकांच्या डोळ्याकडे पाहिले. तेही मला पाहत होते. पडद्यावर अजूनही रोमांच चालू आला होता, पण मला ते दिसेनासे झाले. माझं सगळं लक्ष काकांच्या त्या हालचालीच्या स्पर्शाकडे गेले. बाजूच्या सीटवर एक जोडपे बसले होते. ते एकमेकांच्या अगदी मिसळून गेले होते. ती नायकांच्या खांद्यावर डोके ठेवून तो तिच्या कानाशी कुजबुजत होता. त्यांची दृश्य पाहून माझ्याही भावना जागृत होऊ लागल्या. माझा श्वास जरा वेगाने झाला. माझ्या छातीतील धडधड वाढली. मी स्वतःला सावरत होते, पण काकांची उबदार बोटं, त्यांच्या हातातील गार ठराव आणि अंधारात त्यांचा चेहरा इतका जवळ होता की मला त्यांचा श्वास जाणवत होता. एका दृश्यात नायिकाची कुशीत डोके ठेवले तेव्हा काकांनी हळूच खांदा माझ्या दिशेने हलवला. माझे डोके त्यांच्या खांद्यावर जाऊन टेकले. मी विरोध केला नाही. त्या क्षणी जगात फक्त आम्ही दोघेच होतो. अंधार, स्पर्श, वास आणि अनेकही ओठ. सिनेमा संपला, पण मी तो बघितलाच नाही. उजेड पडला तेव्हा आमचे हात हळूच वेगळे झाले, पण डोळे भेटले. त्या भेटीत एक वचन होतं. बाहेर आलो तेव्हा काकांनी बाईक काढली आणि मी पुन्हा मागे बसले, पण यावेळी मी त्यांना पूर्णपणे मिठी मारली. मागे दोन्ही हात त्यांच्या कमरेभोवती घट्ट गुंडाळले. काकांनी हळूच माझा हात हातात घेतला आणि हळुवारपणे चुंबन दिले. नेहा, ते फक्त एवढेच म्हणाले, पण त्या एका शब्दात 100 अर्थ होते. गाडी चालवताना काकांनी एक हात स्टेअरिंगवर ठेवला आणि दुसरा हात माझ्या हातात घेतला. त्या स्पर्शाने माझे अंग शहारून गेले. घरी आल्यावर मी खोलीत गेले. अंगावरचे कपडे बदलले, पण काकांचा तो चेहरा, तो स्पर्श, त्या बोटांची आणि सिनेमातील त्या अंधारा घुसमटत डोळ्यांपुढे जात नव्हती. संध्याकाळी जेवताना आम्ही एकमेकांकडे पाहिले, न बोलता असलो. नंतर आम्ही झोपण्यासाठी निघून गेलो. सकाळी लवकर उठून मी आंघोळ करून काकांसाठी आणि माझ्यासाठी नाश्ता बनवायला लागलो. त्यानंतर काका माझ्याकडे आले आणि मला गप्पा मारू लागले. काकांचे बोलणे ऐकून मी हसू लागले आणि म्हणाले, काका तुम्ही तर आता सुद्धा खूप हँडसम आहात. तुमची आतासुद्धा गर्लफ्रेंड आहे का? काका म्हणाले, नाही ग, माझं लग्न झाल्यापासून मी तर एका बायकोला सांभाळू शकत नाही. असे म्हणून ते हसू लागले. मी सुद्धा हसू लागलो. मी म्हणाले, काका दूध प्याल का? काका माझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, हो, जर असेल तर आण. मी किचनमध्ये जाऊन दूध आणले. काकांनी दूध प्यायले आणि मस्करी करू लागले. दूध किती गोड आहे. मी म्हणाले, काका तुम्ही तर रोज दूध पित असाल. काकांनी माझे बोलणे समजले आणि ते हसू लागले. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिलो. काका इतके छान होते की गप्पा मारताना वेळ कसा गेला कळालाच नाही. त्यानंतर मी माझ्या खोलीत झोपायला गेले आणि काका त्यांच्या खोलीत झोपले. सकाळी मी लवकर उठून काकांसाठी नाश्ता बनवायला लागले, पण काका अजून उठले नव्हते. मी हाका मारायला लागले, काका उठा, तुम्हाला उशीर होतोय. पण रात्री उशिरा झोपल्यामुळे काका गाढ झोपेत होते. मी त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांना उठवायला लागले. त्यांच्यावरील चादर ओढली.
तेव्हा अचानक माझी नजर अशा ठिकाणी गेली. मी लाजले. तेवढ्यात काकांचे डोळे उघडले आणि ते म्हणाले, अरे नेहा. मी म्हणाले, काका उठा, तुम्हाला उशीर होईल. काकांनी फोन पाहिला आणि म्हणाले, अरे बापरे, आज तर खूप उशीर झाला. मी म्हणाले, तुम्ही लवकर आंघोळ करा, नाश्ता तयार आहे. काकांनी नाश्ता केला आणि ऑफिसला निघून गेले. दुपारीपर्यंत मी अभ्यास केला. संध्याकाळी 6 वाजता झोप लागली. थोड्या वेळाने उठले तेव्हा काकांच्या येण्याची वेळ झाली होती. झोपेत मी पूर्णपणे घामाने भिजले होते, म्हणून आंघोळ करून लाल रंगाची सुंदर शॉर्ट ड्रेस घातली, जी माझ्या शरीराला पूर्णपणे फिट होती. थोडासा मेकअप केला तोपर्यंत काका आले. मी खोलीतून बाहेर येताच काका मला पाहतच राहिले आणि म्हणाले, अरे वा नेहा, आज तर तू कमालीची दिसत आहेस. मी लक्षात घेतले की काका मला वेगळ्याच नजरेने पाहत होते. माझी नजर पुन्हा त्यांच्यावर गेली. मला खूप छान वाटत होते, पण तरीही मी शांत राहिले. काका म्हणाले, नेहा, मी फ्रेश होऊन येतो, तू जेवण लाव. मी म्हणाले, ठीक आहे, पण मी अजून जेवण बनवले नाही. काका म्हणाले, ठीक आहे, तू जेवण बनव, तोपर्यंत मी आराम करतो. मी किचनमध्ये गेले. तिथून काका जिथे बसले होते तिथूनच किचन स्पष्ट दिसत होते. मी वारंवार मागे वळून पाहिले तर काकांच्या नजरा माझ्यावर टिकून होत्या. मी जेवण बनवत असताना लाईट गेली. उष्णतेमुळे मी पूर्णपणे घामाने भिजले होते. मला अंधाराची खूप भीती वाटते, म्हणून मी काकांना हात मारत भिंती पकडून हळूहळू त्यांच्याकडे जाऊ लागले. काका पुढे आले. अंधारात माझ्या हातात काकांच्या हाताला लागला. काका म्हणाले, नेहा, तू इथे आलीस आणि मला बेडवर बसायला सांगितले. काकांनी मोबाईलची टॉर्च चालू केली. मग आम्ही सोबत किचनमध्ये गेलो. काकांनी जेवण बनवायला मदत केली. थोड्याच वेळात लाईट आली. जेवण तयार झाल्यावर मी अंघोळ करायला गेली. अंघोळ करून मी एक शॉर्ट फ्रॉक घातली, जी काकांना माझ्या वाढदिवसाला भेट दिली होती. तो ड्रेस घालून आल्यावर काकांचे डोळे उघडे राहिले. ते म्हणाली, हीच ती ड्रेस आहे ना जी मी तुला दिली होती. तू या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहेस. तुझ्याकडे नजर हटवावीशी वाटत नाही. मी लाजून मान खाली घातली. जेवण झाल्यावर आम्ही काकांच्या खोलीत गप्पा मारत होतो. अचानक काका म्हणाले, नेहा, तुझ्या खांद्यावर झुरळ आहे. मी घाबरून धावत जाऊन काकांच्या गळ्याला मिठी मारली. काका हसू लागले आणि म्हणाले, अरे पगली, मी तर मस्करी करत होतो. मी म्हणाले, अशी मस्करी पुन्हा कधी करू नका. मला झुरळाची खूप भीती वाटते. तेव्हा मी अजूनही काकांच्या गळ्याला मिठी मारून होते. काकांनी मला आपल्या भाऊपाशात घेतले. मी थोडी लाजून दूर झाले आणि सॉरी म्हणाले. काका म्हणाले, अरे काही हरकत नाही, आपण तर मित्र आहोत ना. असंही मी तुला माझी छोटी बहीण मानतो. रात्री पुन्हा वीज गेली. काका म्हणाले, चल यापेक्षा छतावर झोपायला जाऊया. आम्ही छतावर गेलो. तेथे खूप उष्णता होती. मी म्हणाले, इथे गरमी खूप वाटते. काका म्हणाले, तुला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगू. तू काही हलकीशी नाईट घाल. मला हेच योग्य वाटते. पण संकोच वाटत होता की मी खाली जाऊन आंघोळ करून एक नाईटी घातली. वर आल्यावर काका म्हणाले, आज तुला पाहून माझ्या मनात काहीतरी होत आहे. नेहा, तुलाही असेच वाटते का? मी म्हणाले, काका मला समजले नाही. तुम्ही काय म्हणत आहात? काका म्हणाले, आज जेव्हा तुझी काकू अशा प्रकारची नाईटी घालून येते तेव्हा मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आज तुला पाहून अशा कपड्यांमध्ये मला मोह आवडता येत नाही. मी माझी नजर खाली केली. काकांनी मला जवळ बसायचा इशारा केला. ते विचारू लागले, शाळेत तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? मी म्हणाले, नाही. मग शेजारी पाजारी नाही का? काका, अभ्यासातून वेळच कुठे मिळतो. काका म्हणाले, नेहा, आता तू तरुण झाली आहेस. या वयात तुझी कोणी बॉयफ्रेंड नाही. तू कोणत्या जगात जगतीस? मी शांत राहिले. मग काकांनी माझे हात हातात घेतला आणि विचारले, कधी तुझ्या मनात येत नाही का कोणत्या पुरुषासोबत वेळ घालवावा? मी म्हणाले, आतापर्यंत कोणी भेटलाच नाही. काका म्हणाले, बरं मग हे सांग, मी तुला कसा वाटतो? मी म्हणाले, तुम्ही तर हँडसम आहात. बरं माझ्यासोबत बोलणे तुला कसे वाटते? खूप छान वाटते. हे ऐकून काकांच्या चेहऱ्यावर शरारती हसू आले आणि त्यांनी मला आपल्या भाऊपाशात घेतले. माझं मन आतून मोहरले होते. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हती. मी कोणताही विरोध केला नाही. काकांच्या भाऊपाशात मी स्वतःला सुरक्षित वाटत होते. मग काका म्हणाले, अंजली, मी तुझ्यासोबत थोडा वेळ घालवू शकतो का? जर तू मान्य करशील तरच सर्व काही ठीक राहील. जर तुझी इच्छा नसेल तर कोणताही हरकत नाही. मी फक्त एवढेच चाहतो की तुझ्या तारुण्यपणाचे ते दिवस जगावेसे जे आजकालच्या प्रत्येक मुलीला हवेसे वाटतात. मी लाजत काकांना म्हणाले, काका, तुम्हाला जशी वाटेल तशी. हे ऐकताच काकाने मला ती खुशी द्यायला सुरुवात केली. पण मला खूप भीती वाटत होती, कारण मला या गोष्टीची सवय नव्हती. ही माझी पहिलीच वेळ होती आणि काकांचे तर लग्न झाले होते. त्यांना या गोष्टीचे अनुभव आहे. आणि काका शरीराने दृष्टपुष्ट होते. त्यांची उंची साधारण 7 फूट असेल.
मी खूप विचार करत होते. तेव्हा काका म्हणाले, अंजली काय विचार करत आहेस? तेव्हा मी काकांना विचाराबद्दल सांगितले. तेव्हा काका हसत म्हणाले, अंजली तुला काहीच त्रास होणार नाही, सर्व काही तुझ्या संमतीने होईल. मग मी हो म्हणून मान हलवली. ज्यांची मी बऱ्याच काळापासून वाट पाहत होती. काकांची साथ मला खूप आवडत होती. मग काकाने वेळ न घालवता लगेच माझ्या ओठांवर ओठ टेकवले. मी शारले. माझे श्वास वेगाने वाढायला लागले. तो लगेच माझ्या ओठावर ताबा घेतला. मी डोळे बंद केले. आता मी सुद्धा काकांना प्रतिसाद देऊ लागले. मला खूप दिवसांपासून हे सर्व काही मिळत होते म्हणून मी अधिकच शारले गेले होते. माझ्या मानेवर किस करायला लागला. एक हाताने माझी सुंदर स्पर्श करू लागला. मी प्रभावित होऊन चुळबुळ करायला लागले. हा खेळ 10 मिनिटं चालला. मी आता खूप रंगात आले होते. मी भावनिक होण्यास सुरुवात झाली. तो मला किस करत करत माझे केस हाताने मोकळे केले. त्यांनी मला स्पर्श करायला सुरुवात केली. मी सळसळत होते. माझा आवाज येत होता. मी सुस्काटे टाकीत होते. तो अधिकच वेगात स्पर्श करत होता. त्यांच्या हरकतीने मी आता प्रचंड प्रभावित झाले होते. मी जवळजवळ श्वास घेत होते. त्याची पुरेशी अस्तित्व खूप दाटून आले होते. मी परत उसळत जोरजोराने श्वास घेत होते. मी खूप उत्साही झाले होते. मी पण फुल अंगात रंगात आले होते. आम्हाला त्या नात्याचा काहीही भान राहिला नव्हता, कारण मला पण एक अप्रतिम सुख मिळत होते. माझ्या चेहऱ्यावरचे भाव आनंदाने बदलले होते. माझ्या चेहऱ्यावरचे घामाचे दवबिंदू साठू लागले होते. पण तो सारखा हालच करत होता आणि त्या स्वर्गीय सापेक्षाचा आनंद घेत होता. मी नुसती मादक सुस्काटे टाकून त्या सुगत क्षणाचा आनंद घेत होते. माझा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. त्याचे ते व्यक्तिमत्व माझ्या सुंदर जीवनात अनुभव या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होती. मी माझे डोळे मिटून बोलू लागले, अरे काय सुख देतोस रे काका. मग तो अधिक आनंद घेत होता. शेवटी मी त्या उत्कृष्ट सुंदर क्षणापर्यंत येऊन पोचले. चेहऱ्यावरचे एक प्रकारचे समाधान पसरले होते. मी खूप आनंदित झाले होते. हळूहळू आनंदाने माझी पकड अधिक मजबूत होत होती आणि मी शांत झाले. माझ्या चेहऱ्यावर अनामिक सुख आणि आनंद दिसत होता. मी शांत होऊन स्मित हास्य करत होते. त्यांच्या केसावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, खरंच काका, आज मला तू जीवनातील अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला कधीच मिळालं नाही. तेव्हा काका आनंदाने खुश होत म्हणाले, तुझ्यासारखी सुंदर मुलगी आजभर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी मुलगी मिळणं खूप भाग्याचं लागतं. खरंच अंजली, मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी मुलगी मिळाली. मग थोड्या वेळाने काका मला त्यांच्या कॉलेजच्या गोष्टी सांगत राहिले आणि मग त्या रात्री आम्ही गप्पा मारत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मी लाजेने काकांशी नजर मिळवू शकत नव्हते. काका म्हणाले, अंजली, कोणताही दबाव नाही. आपल्याला दोघांचे जे काही झाले ते आपल्या संमतीने झाले आहे. जर तुला पुढे काही माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर तू मला बोलू शकतेस किंवा सांगू शकतेस. त्यानंतर हा सिलसिला सुरू झाला. हळूहळू वेळ निघून गेला आणि काकासोबत माझे नाते पुढे सरकत गेले. असे 7 ते 8 महिने निघून गेले. मग एके दिवशी आईला माझ्यावर संशय यायला लागला. आईने मला जवळ बसवले आणि विचारले, अंजली, हे सर्व काय चाललं आहे? जरा सांग. मी आईला सहन आलेले, आई, असं काही नाही, तुम्हाला गैरसमज झाला आहे. आई म्हणाल्या, ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून, पण जर मला नंतर काही कळालं तर मग पाहून घेईन. असेही तू आता मोठी झाली आहेस. मला वाटते तुझे लग्न करून द्यावे. हे ऐकून मी खूप घाबरले. संध्याकाळी अचानक काकांचा फोन आला. मी काकांना सर्व काही सांगितले. काका म्हणाले, तुला काळजी करायची गरज नाही, काहीतरी करतो. दुसऱ्या दिवशी काका घरी आले आणि आईशी बोलायला लागले. ती म्हणाली, ताई, अंजली मोठी झाली आहे. मला वाटते आता तिचे लग्न करून द्यावे. माझ्या नजरेत एक मुलगा आहे. तो मुलगा खूप चांगला आहे. माझ्या आईने विचारले, तो मुलगा कोण आहे? तेव्हा काकाने सांगितले, माझ्या मित्राचा मुलगा. माझ्या मित्राची त्यांची पत्नी एका अपघातात गेली. तो त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यांची नोकरी खूप चांगली आहे आणि तो एकटा घरात आहे. घरात दुसरे कोणी नाही. यापेक्षा चांगला रिश्ता कुठे मिळेल? माझ्या आईलासुद्धा यात काही अपेक्षा नव्हती, कारण मुलात काही कमी नव्हती आणि घरात कुणीही नव्हते. अशा रिश्त्यासाठी तर आईवडील असुरलेले असतात. जेव्हा काका हे बोलून गेले, मी काकाला म्हणाले, तुम्ही काय केले? काका म्हणाले, तू काळजी करू नकोस. तू मुलगा खूप चांगला आहे. लग्नानंतरही आपल्या नात्याला काही कमी येणार नाही. तू तुझ्या पतीसोबत ही आनंदी राहा आणि जर तुला माझी कमतरता जाणवली तर मला बोलव. हे ऐकून मी खुश झाले. काका, काही दिवसांनी माझे लग्न झाले. माझा पती खूप भोळा होता आणि माझ्या प्रत्येक सुखाची काळजी घेत होता. मला त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार नव्हती. हळूहळू वेळ निघून गेला. लग्नाला 2 वर्ष झाले, पण काकांशी माझे नाते अजूनही कायम होते. कधीकधी मला वाटायचे की मी जे काही करत आहे ते खूप चुकीचे आहे, कारण आता
माझे लग्न झाले आहे आणि मी माझ्या पतीला फसवत आहे. मला काकासोबत वेळ घालवायलासुद्धा आवडायची. अशी नाही की मी माझ्या पतीवर प्रेम करत नव्हते. माझा पतीसुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायचा, पण मला काकांसोबत वेळ घालवायला सुद्धा आवडायचा. हळूहळू वेळ निघून गेला आणि लग्नाला 3 वर्षे झाली. आता मला एक मुलगा झाला होता जो माझ्या पतीवर होता. आता कदाचित मला असे वाटले की आता माझे आणि काकांचे नाते इथे संपावे लागेल, कारण उद्या जर माझ्या पतीला याचा पत्ता लागला तर कदाचित माझ्या नात्याचा खूप वाईट परिणाम होईल आणि माझे आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकते. यावर मी काकांना बोलायचे ठरवले. मग संध्याकाळी मी काकांना घरी बोलावले आणि त्यांच्याशी समोरासमोर बसून बोलले. मी काकांना म्हणाले, काका, मी माझ्या आयुष्यात आता आनंदी राहायचे आहे. मला माझा पती खूप भोळा आहे आणि त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेत आहे. मला आता हे सर्व काही बरोबर वाटत नाही. जसे आहे तसे आता माझा पती आहे आणि त्याने मला कधी त्रास दिला नाही. त्याने माझ्याशी कधी वाईट वागणूक केली नाही, पण मी त्याला फसवत आहे. लग्नापूर्वी आपल्या दोघांमध्ये जे काही झाले होते ते वेगळे होते, पण आता माझे लग्न झाले आहे आणि मी आता एका मुलाची आईसुद्धा आहे. त्यामुळे मला असे वाटत आहे की आपण आता यापुढे आपले नाते चालू ठेवावे, कारण जर तुमच्या बायकोला याचा पत्ता लागला तर तुमचे आयुष्यसुद्धा खराब होऊ शकते. अंजली आणि काकांनी आपापल्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही महिने शांततेत गेले. सुरुवातीला अंजलीला हा बदल खूप कठीण वाटत होता. जुन्या आठवणी वारंवार मनात येत होत्या, पण प्रत्येक वेळी ती आपल्या मुलाकडे पाहायची आणि स्वतःला सावरायची. एके दिवशी तिचा मुलगा अचानक आजारी पडला. काही दिवस रुग्णालयात धावपळ झाली. त्या काळात तिचा नवरा दिवसरात्र तिच्या आणि मुलाच्या पाठीशी उभा राहिला. त्यांची काळजी, प्रेम आणि जबाबदारी पाहून अंजलीच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. त्या प्रसंगानंतर तिला जाणवले की खरे नाते केवळ भावना किंवा आकर्षणावर टिकत नाही, ते विश्वास, जबाबदारी आणि एकमेकांसाठी उभे राहण्यावर टिकते. दरम्यान काकांच्या आयुष्यात बदल होत गेले. त्यांच्या पत्नीने एक छोटासा व्यवसाय सुरू केला आणि काकांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. हळूहळू त्यांच्या संसारातही आनंद परत येऊ लागला. काही वर्षांनी अंजलीचा मुलगा शाळेत जाऊ लागला. एका शाळेच्या कार्यक्रमात तो मंचावर उभा राहून बक्षीस घेत होता. ते पाहताना अंजलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला वाटले, मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. त्या दिवशी घरी परतल्यावर तिने आपल्या नवऱ्याचा धन्यवाद दिला. तो हसला आणि म्हणाला, आपण दोघे एकमेकांसोबत आहोत, हेच सर्वात मोठे भाग्य आहे. अंजलीने खिडकीबाहेर पाहिले. सूर्य मावळत होता, पण तिच्या आयुष्यात नव्या पहाटेची सुरुवात झाली होती. तिच्या मनात आता पश्चाताप नव्हता, तर शिकवण होती. काही निर्णय कठीण असतात, पण तेच पुढील आयुष्य अधिक सुंदर बनवतात. अंजलीला वाटत होते की आता तिचे आयुष्य पूर्णपणे मार्गावर आले आहे. नवरा, मुलगा आणि सुखी संसार यामध्ये ती रमून गेली होती, पण नियतीने तिच्यासाठी अजून एक मोठे रहस्य जपून ठेवले होते. एके दिवशी घराची साफसफाई करताना तिला जुन्या कागदपत्रांची एक फाईल सापडली. ती फाईल तिच्या वडिलांच्या कपाटात अनेक वर्षापासून बंद होती. उत्सुकतेपोटी तिने ती उघडली आणि त्यामधील काही कागद पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्या कागदामध्ये तिच्या जन्माशी संबंधित काही माहिती होती, जी तिने कधीच ऐकली नव्हती. तिने लगेच आईला विचारले, पण आईचा चेहरा फिकट पडला. आई काही वेळ शांत बसली आणि त्यानंतर, काही सत्य अशीच असतात की ती उशिरा कळली तरी लगेच चांगली असते. अंजलीने आग्रह धरला. शेवटी आईने सांगितले की तिच्या जन्माच्या काळात कुटुंबावर मोठे संकट आले होते आणि काही निर्णय घाईघाईत घ्यावे लागले होते. मात्र आईने पूर्ण सत्य सांगण्यास नकार दिला. त्या रात्री अंजलीला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी ती आपल्या वडिलांच्या जुन्या मित्राला भेटायला गेली. त्या वृद्ध व्यक्तीने तिचे बोलणे शांतपणे ऐकले आणि मग एक जुना फोटो तिच्या हातात दिला. फोटोमध्ये तिचे वडील, आई आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती उभी होती. फोटोच्या मागे एक तारीख आणि 2 शब्द लिहिले होते, वचन कायम. आता अंजलीचा गोंधळ आणखी वाढला. त्या अनोळखी व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तिने तपास सुरू केला. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर तिला समजले की तो व्यक्ती अनेक वर्षापूर्वी गाव सोडून गेला होता, पण त्याच्या मुलाने अजूनही जुन्या घरात राहणे सुरू ठेवले होते. अंजली त्याला भेटली. सुरुवातीला तो काही बोलायला तयार नव्हता, पण जेव्हा तिने फोटो दाखवला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो म्हणाला, हे रहस्य जर उघड झाले तर अनेक आयुष्य बदलतील. अंजलीने ठामपणे उत्तर दिले, मला सत्य हवे आहे, कितीही कठीण असले तरी. काही दिवसांनी त्या व्यक्तीने तिला एक पत्र दिले. ते पत्र अनेक वर्षापूर्वी लिहिले गेले होते, पण उघडताना अंजलीचे हात थरथरत होते. पहिल्या ओळीत लिहिले होते, जर हे पत्र तुझ्या हातात आले असेल तर याचा अर्थ मी सत्य स्वतः सांगण्यासाठी जिवंत नाही. अंजलीच्या डोळ्यासमोर अंधारी आली, कारण त्या पत्रात तिच्या कुटुंबाबद्दल असे काही लिहिले होते ज्यामुळे तिने आयुष्यभर ज्यांना ओळखले त्यांच्याबद्दलची तिची समज पूर्णपणे बदलून जाणार होती. अंजलीने थरथरत्या हातांनी ते पत्र उघडले.
प्रत्येक शब्द तिच्या छातीत धडधड निर्माण करत होता. पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने सुरुवातीला स्पष्ट केले होते की हे सत्य अनेक वर्ष लपून ठेवण्यात आले होते, कारण त्या काळात कुटुंबाची प्रतिष्ठा, सुरक्षितता आणि काही लोकांचे आयुष्य धोक्यात येऊ शकत होते. अंजली पुढे वाचू लागली. पत्रात लिहिले होते की तिच्या वडिलांचा एका मोठ्या आर्थिक फसवणुकीशी अप्रत्यक्ष संबंध आला होता. त्याने स्वतः काही चुकीचे केले नव्हते, पण त्यांना अशा काही गोष्टींची माहिती होती ज्यामुळे काही प्रभावशाली लोक अडचणीत येऊ शकले असते. त्या काळात त्यांच्या कुटुंबावर दबाव टाकण्यात आला होता आणि काही महत्त्वाचे पुरावे गायब झाले होते. अंजलीला विश्वास बसत नव्हता. तिचे वडील नेहमी प्रामाणिकपणे आणि साधे आयुष्य जगले होते. मग त्यांनी हे सर्व कधीच का सांगितले नव्हते? पत्राच्या शेवटी एक पत्ता लिहिला होता आणि एक वाक्य, अखेर खरे उत्तर तिथे मिळेल. दुसऱ्या दिवशी अंजली त्या पत्त्यावर पोचली. शहराच्या जुन्या भागात एक मोडकळीस आलेली हवेली उभी होती. हवेली अनेक वर्ष बंद असल्यासारखी दिसत होती. शेजारच्या लोकांनी सांगितले की त्या घरात एक वृद्ध व्यक्ती राहत होता, पण काही महिन्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. मात्र घर अजूनही कायदेशीर वादात अडकले होते. अंजलीने स्थानिक नोंदी तपासल्या. त्या हवेलीच्या मालकाचे नाव पाहून ती थबकली. ते नाव पत्रातील व्यक्तीशी जोडलेले होते. तिथे आणखी शोध घेतला. जुन्या नोंदीमध्ये तिला काही कागदपत्रे सापडली, ज्यातून समजले की अनेक वर्षापूर्वी काही जमिनी आणि मालमत्ता बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आली होती. त्यामध्ये तिच्या वडिलांचे नाव साक्षीदार म्हणून होते. आता काही गोष्टी अधिक गंभीर वाटू लागली. काही दिवसांनी अंजलीला एक अनोळखी फोन आला. समोरचा आवाज शांत पण सावध होता. तू ज्या गोष्टीचा शोध घेत आहेस त्या थांबव. काही सत्य बाहेर आली तर अनेक लोकांचे नुकसान होईल. अंजली घाबरली, पण तिने मागे हटण्याचे ठरवले नाही. तिने पोलिसांच्या निवृत्त अधिकाऱ्याची मदत घेतली. त्या अधिकाऱ्याने जुने कागदपत्र तपासले आणि सांगितले की हे प्रकरण कधीच पूर्णपणे बंद झाले नव्हते. काही महत्त्वाचे पुरावे अचानक गायब झाले होते आणि त्यामुळे केस अर्धवट राहिली होती. तपास पुढे जात असताना अंजलीला आणखी एक धक्का बसला. तिच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी एका बॅक लॉकरमध्ये काही कागदपत्रे ठेवली होती. अनेक प्रयत्नानंतर लॉकर उघडण्यात आला. त्यामध्ये जुनी डायरी, काही फोटो आणि एका पेन ड्राईव्हची नोंद होती. डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिले होते, जर अंजली इथपर्यंत पोहोचली असेल तर तिला संपूर्ण सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. पण खरी उलथापालथ तेव्हा झाली जेव्हा पेनड्राईव्हमधील माहिती उघडण्यात आली. त्यामध्ये वर्षापूर्वी रेकॉर्ड केलेले काही संभाषण होते. त्या संभाषणात काही प्रभावशाली लोक बेकायदेशीरपणे व्यवहाराबद्दल चर्चा करत होते आणि त्यामध्ये एका अशा व्यक्तीचे नाव समोर आले ज्याच्यावर अंजलीच्या कुटुंबाने वर्षानुवर्षे विश्वास ठेवला होता. तो व्यक्ती आजही समाजात आदरणीय मानला जात होता. अंजलीला आता समजले की तिचे वडील आयुष्यभर कोणते ओझे घेऊन जगले होते. पण सर्वात मोठा ट्विस्ट अजून बाकी होता. डायरीच्या आतल्या कव्हरमध्ये दडवलेले एक लहानसे पत्र तिला नंतर सापडले. त्यात फक्त एकच वाक्य लिहिले होते, ज्याला तू सत्याचा साक्षीदार समजतेस तोच या संपूर्ण खेळाचा सूत्रधार आहे. त्या वाक्याखाली एका व्यक्तीची आद्याक्षरे लिहिलेली होती. ती आद्याक्षरे पाहताच अंजलीच्या हातातील डायरी खाली पडली, कारण त्या व्यक्तीवर तिने आयुष्यभर पूर्ण विश्वास ठेवला होता. आता प्रश्न एकच होता, तो खरोखर दोषी होता की कोणीतरी अजूनही पडद्यामागून खेळ खेळत होते. अंजलीच्या हातातून डायरी खाली पडली आणि काही क्षण ती स्तब्ध उभी राहिली. त्या आद्याक्षरावर तिचा विश्वास बसत नव्हता. तिने पुन्हा डायरी उघडली, पाहिली. कदाचित तिने चुकीचे वाचले असेल, कदाचित कोणीतरी मुद्दाम दिशाभूल करत असेल, पण प्रत्येक वेळी तिचे अक्षरे तिच्यासमोर उभी राहत होती. त्या रात्री तिला झोप लागली नाही. तिच्या डोक्यात सतत एकच प्रश्न फिरत होता, जर हे खरं असेल तर इतकी वर्षे सर्वांना फसवणारा माणूस कोण होता? दुसऱ्या दिवशी सकाळी तिने निवृत्त अधिकाऱ्याला सर्व माहिती दाखवली. त्याने शांतपणे कागदपत्रे तपासली आणि म्हणाले, कधीकधी सर्वात धक्कादायक सत्य हेच असतं की ज्याच्यावर आपण सर्वाधिक विश्वास ठेवतो त्याच्याबद्दल आपल्याला सर्वात कमी माहिती असते. अंजलीने पुढील काही आठवडे तपासात घालवले. जुन्या बँक व्यवहारांच्या नोंदी, मालमत्तेची कागदपत्रे आणि अनेक वर्षापासून पूर्वीच्या वृत्तपत्रांच्या कात्रणांचा अभ्यास करताना एक विचित्र गोष्ट समोर आली. प्रत्येक मोठ्या व्यवहाराच्या मागे वेगवेगळी नावे दिसत होती, पण एका विशिष्ट फोन नंबरचा मागोवा वारंवार लागत होता. तो नंबर अनेक वर्षापूर्वी बंद झाला होता, तरी त्याच्याशी संबंधित नोंदी अजून उपलब्ध होत्या. अंजलीने त्या नंबरचा तपास सुरू केला. काही दिवसांनी तिला कळले की तो नंबर एका व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होता, जे अधिकृत नोंदणीनुसार 10 वर्षे पूर्वी मृत घोषित करण्यात आली होती. ते ऐकून ते आदरली. मृत व्यक्तीच्या नावावर व्यवहार कसे चालू राहू शकतात
तिने त्या व्यक्तीच्या गावाला भेट दिली. गावातील काही वृद्ध लोकांना विचारल्यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली. त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी पसरली होती, पण अंत्यसंस्कार कोणी प्रत्यक्ष पाहिले नव्हते. काही जणांना तर अजूनही खात्री होती की तो जिवंत आहे. अंजलीचा संशय आणखी वाढला. तपास पुढे सरकत असताना तिला एका जुन्या गोदामाचा पत्ता मिळाला. रात्री उशिरा ती आणि निवृत्त अधिकारी तिथे पोहोचले. गोदाम वर्षानुवर्ष बंद असल्यासारखे दिसत होते. दरवाजा उघडल्यावर आत धुळीने माखलेल्या पेट्या, जुनी कागदपत्रे आणि काही संगणक उपकरणे दिसली. एका पेटीत त्यांना अनेक फाईल्स मिळाल्या. त्या फाईल्समध्ये विविध लोकांची नावे, आर्थिक व्यवहार आणि गुप्त नोंदी होत्या. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका फाईलमध्ये अंजलीच्या वडिलांचा फोटो होता. फोटोच्या मागे लिहिले होते, त्याने सत्य पाहिले आहे. आता स्पष्ट झाले की तिचे वडील या संपूर्ण कटाबद्दल काहीतरी जाणत होते. अचानक गोदामाबाहेर आवाज आला. कोणीतरी तिथे आले होते. अंजली आणि अधिकारी सावध झाले. काही क्षणांनी दरवाजा जोरात बंद झाला आणि बाहेरून कुलूप लावल्याचा आवाज आला. कोणीतरी त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. त्यांनी मागच्या बाजूचा मार्ग शोधला आणि कसाबसा बाहेर पडले. पण गोदामाजवळ उभी असलेली काळी गाडी वेगाने निघून गेली. त्या गाडीचा नंबर अंजलीने पाहण्याचा प्रयत्न केला, पण शेवटचे 2 अंकच दिसले. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा डायरी वाचू लागली. यावेळी तिला एका पानामध्ये दडवलेला नकाशा सापडला. नकाशावर डोंगराळ भागातील एक जागा लाल शाईने चिन्हांकित केलेली होती. खाली एक तारीख लिहिलेली होती. ती तारीख आजपासून नेमकी 20 वर्षापूर्वीची होती. अंजलीला वाटले की कदाचित तिथेच अंतिम पुरावा लपवलेला असावा. ती लगेच त्या ठिकाणी रवाना झाली. अनेक तासांच्या प्रवासानंतर ती डोंगरातील जुन्या विश्राम गृहाशी पोहोचली. इमारत जवळजवळ पडझड झालेली होती. आत शोध घेत असताना तिला भिंतीमागे एक गुप्त कप्पा दिसला. कप्प्यात एक लहान लोखंडी डब्बा ठेवलेला होता. अंजलीने तो उघडला. आत काही छायाचित्रे, एक कॅसेट आणि एक सीलबंद लिफाफा होता. लिफाफ्यावर तिचे नाव लिहिलेले होते. तिचे हृदय जोराने धडधडू लागले, कारण तो लिफाफा तिच्यासाठीच ठेवण्यात आला होता आणि त्यावरील हस्ताक्षर तिच्या वडिलांचे असल्याचे तिला लगेच ओळखू आले. आता तिच्या हातात कदाचित असे सत्य होते जे संपूर्ण रहस्य कायमचे उघडणार होते. पण तिला अजून माहीत नव्हते की त्या लिफाफ्यातील माहिती फक्त भूतकाळ बदलणार नव्हती, तर तिच्या वर्तमान आयुष्यालाही पूर्णपणे उलथवून टाकणार होती. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.